नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे। या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत। हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, खालीलपैकी कोणतं एक नदीमधलं सर्वात मोठं बेट आहे? खालीलपैकी कोणतं एक बेट आहे जे नदीमधलं सर्वात मोठे बेट आहे? विद्यार्थी मित्रांनो, माजुली हे बेट नदीमधलं सर्वात मोठे बेट आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, कोल्हेरू आणि पुलिकत ही सरोवरे खालीलपैकी कोणत्या राज्यामधली सरोवरे आहेत? कोल्हेरू आणि पुलिकत ही सरोवरे खालीलपैकी कोणत्या राज्यामधली सरोवरे आहेत? विद्यार्थी मित्रांनो, कोल्हेरू आणि पुलिकत ही सरोवरे आंध्र प्रदेश या राज्यामधली ती सरोवरे आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा खालीलपैकी किती तासांनी पुढे आहे? भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा किती तासांनी पुढे आहे? तर ती विद्यार्थी मित्रांनो 5.5 तासांनी ती पुढे आहे। प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात, बिहू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? बिहू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर बिहू हा सण आसाम या राज्यामध्ये तो साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 5वा पाहूयात, कावरत्ती ही खालीलपैकी कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे? कावरत्ती ही खालीलपैकी कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, कावरत्ती ही लक्षद्वीप या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 6वा पाहूयात, जिम कॉर्बेट हे अभयारण्य कोणत्या एका राज्यामध्ये आहे? जिम कॉर्बेट हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर जिम कॉर्बेट हे उत्तराखंड या राज्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 7वा पाहूया, इंदिरा पॉइंट हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका बेटावर आहे? इंदिरा पॉइंट हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका बेटावर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, इंदिरा पॉइंट हे ठिकाण निकोबार या बेटावरचं ते एक ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 8वा पाहूयात, भारताचा सर्वात जास्त भूभाग खालीलपैकी कशाने व्यापलेला आहे? भारताचा सर्वात जास्त भूभाग खालीलपैकी कशाने व्यापलेला आहे? हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, महत्त्वपूर्ण आहे। तर भारताचा सर्वात जास्त भूभाग हा प्राचीन पठार यांनी तो व्यापलेला आहे। प्रश्न क्रमांक 9वा पाहूयात, भारतीय द्वीपकल्पाचं दक्षिणेचं टोक खालीलपैकी कोणतं आहे? भारतीय द्वीपकल्पाचं दक्षिणेचं टोक खालीलपैकी कोणतं एक टोक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3, भारतीय द्वीपकल्पाचं कन्याकुमारी हे दक्षिणेकडचं टोक आहे। प्रश्न क्रमांक 10वा पाहूयात, लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात कमी घनता असलेला संघराज्य प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4, अंदमान व निकोबार या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 11वा पाहूया, टिहरी हे भगीरथी या नदीवरचं धरण आहे, तर ते धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं धरण आहे? टिहरी हे धरण भगीरथी या नदीवर आहे, तर हे धरण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, टिहरी हे धरण उत्तराखंड या राज्यामधलं ते एक महत्त्वाचं धरण आहे। प्रश्न क्रमांक 12वा पाहूयात, कलिंग प्रदेश खालीलपैकी कोणत्या एका राज्याचं ऐतिहासिक नाव आहे? कलिंग प्रदेश हे खालीलपैकी कोणत्या एका राज्याचं ऐतिहासिक नाव आहे? कलिंग प्रदेश। तर विद्यार्थी मित्रांनो, कलिंग प्रदेश हे ओडिसा या राज्याचं ते ऐतिहासिक नाव आहे। प्रश्न क्रमांक 13वा पाहूया, कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये साजरा केला जातो? कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये साजरा केला जातो? तर कार्निवल हा सण गोवा या राज्यामध्ये तो साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 14वा पाहूयात, भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे? भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र हे श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये हे श्रीहरिकोटा हे ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 15वा पाहूयात, कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये स्थित आहे? कोटा
औष्णिक ऊर्जा केंद्र कोणत्या एका राज्यामध्ये स्थित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, कोटा हे औष्णिक ऊर्जा केंद्र राजस्थान या राज्यामध्ये ते स्थित आहे. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. राजा रवी वर्मा हे खालीलपैकी कोणत्या एका गोष्टीसाठी प्रसिद्ध होते? राजा रवी वर्मा हे खालीलपैकी कोणत्या एका गोष्टीसाठी प्रसिद्ध होते? तर राजा रवी वर्मा हे चित्रकला या गोष्टीसाठी ते प्रसिद्ध होते. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. सिंधू नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होतो? सिंधू या नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होतो? तर विद्यार्थी मित्रांनो, सिंधू या नदीचा उगम कैलास मानसरोवर या ठिकाणी सिंधू नदीचा उगम होतो. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. शेतकऱ्यांना मृदा स्वास्थ्य कार्ड वितरित करणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, शेतकऱ्यांना मृदा स्वास्थ्य कार्ड वितरित करणारे भारतामधलं पहिलं राज्य हे पंजाब राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये आलेला आहे, महत्त्वपूर्ण आहे. तर हिमालय हा पर्वत वली या प्रकारचा तो पर्वत आहे. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. भारतामध्ये 100% साक्षरता असलेलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? भारतामध्ये 100% साक्षरता असलेलं राज्य खालीलपैकी कोणतं एक राज्य आहे? तर भारतामध्ये केरळ हे राज्य 100% साक्षरता असलेलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. भारताचे सागरी सीमांचं रक्षण करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणावर असते? भारताच्या सागरी सीमांचं रक्षण करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे? तर नौदलावर आहे. ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 पाहूया. नैऋत्य मोसमी वारे खालीलपैकी कोणत्या एका कालावधीमध्ये वाहतात? नैऋत्य मोसमी वारे या वाऱ्यापासून भारतामध्ये पाऊस पडतो, तर हे वारे कोणत्या कालावधीमध्ये वारे वाहतात? तर नैऋत्य मोसमी वारे हे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये नैऋत्य मोसमी वारे हे वाहत असतात. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. खालीलपैकी कोणत्या एका राज्याला सर्वात जास्त समुद्र सीमा ही लाभलेली आहे? भारतामध्ये असं कोणतं एक राज्य आहे त्या राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा हा लाभलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, गुजरात या राज्याला सर्वात जास्त समुद्र किनारा हा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 24 पाहूया. दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. आग्रा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? आग्रा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, आग्रा हे शहर यमुना या नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक 26 शिवसमुद्रम हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? शिवसमुद्रम हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, शिवसमुद्रम हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कर्नाटक या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 27 भारतामध्ये कोणत्या एका राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? भारतामध्ये असं कोणतं एक राज्य आहे ज्या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते? तर रबराचं सर्वात जास्त उत्पादन हे केरळ या राज्यामध्ये होत असते. प्रश्न क्रमांक 28 पाहूयात. भारतामध्ये कोणत्या एका राज्याला समुद्र किनारा लाभलेला नाही? भारतामध्ये या ठिकाणी आपल्यासमोर 4 राज्य आहेत. या 4 राज्यापैकी कोणत्या एका राज्याला समुद्र सीमा ही लाभलेली नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आसाम या राज्याला समुद्र सीमा या ठिकाणी लाभलेली नाही. प्रश्न क्रमांक 29 अल्मोडा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? अल्मोडा हे एक थंड हवेचं ठिकाण आहे, कोणत्या एका राज्यामध्ये आहे? हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, महत्त्वपूर्ण आहे. तर अल्मोडा हे थंड हवेचं ठिकाण उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. ड्युरँड रेषा खालीलपैकी कोणत्या 2 देशामधली सीमारेषा आहे? ड्युरँड ही एक सीमारेषा आहे, तर ती खालीलपैकी कोणत्या 2 देशामधली सीमारेषा आहे? तर ड्युरँड ही सीमारेषा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या 2 देशामध्ये ड्युरँड ही सीमारेषा आहे. प्रश्न क्रमांक 31 पाहूयात. खालीलपैकी कोणता एक देश आहे
जो सार्क या संघटनेचा सदस्य देश नाही. खालीलपैकी कोणता एक देश आहे सार्क या संघटनेचा सदस्य देश नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, म्यानमार हा देश सार्क या संघटनेचा सदस्य देश नाही. पुढचा प्रश्न पाहूयात. सिंधुदुर्ग हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? सिंधुदुर्ग हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोकण प्रशासकीय विभाग या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 2 पाहूयात. साल्हेर या पर्वत शिखराची उंची खालीलपैकी किती मीटर आहे? साल्हेर या पर्वत शिखराची उंची खालीलपैकी किती मीटर आहे? तर साल्हेरची उंची 1567 मीटर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 3 गाळणा डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? गाळणा डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, गाळणा हे डोंगर धुळे जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. अहमदनगर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? अहमदनगर हे शहर कोणत्या नदीच्या एका काठावर आहे? तर प्रवरा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 5 सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वे गाडी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? तर विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ही एक्सप्रेस कोल्हापूर ते मुंबई या 2 शहरादरम्यान सह्याद्री एक्सप्रेस ही रेल्वे गाडी धावते. प्रश्न क्रमांक 6 भंडारदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? भंडारदरा हे धरण कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भंडारदरा हे धरण अहमदनगर या जिल्ह्यामधलं ते धरण आहे. प्रश्न क्रमांक 7 पाहूयात. मार्गा गोवा हे प्रमुख बंदर कोणत्या एका राज्यामध्ये आहे? मार्गा गोवा हे भारतामधलं प्रमुख बंदर कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर मार्गा गोवा हे बंदर गोवा या राज्यामधलं ते एक बंदर आहे. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. सांची येथील प्राचीन बौद्ध स्तूप कोणत्या एका राज्यामध्ये आहे? सांची येथील प्राचीन बौद्ध स्तूप कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर सांची येथील प्राचीन बौद्ध स्तूप हे मध्य प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. अंदमान व निकोबार या द्वीपसमूहामध्ये सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं एक शिखर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या द्वीपसमूहामध्ये सॅडल हे सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न क्रमांक 10 आशियान या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? आशियान या संघटनेचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी आहे? तर आशियान या संघटनेचं मुख्यालय जकार्ता इंडोनेशिया या देशामध्ये आशियान या संघटनेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात. बुलढाणा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बुलढाणा हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, बुलढाणा हा जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण राज्यसभेचे मतदारसंघ एकूण किती आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यसभेचे एकूण मतदारसंघ एकूण किती आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, 19 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात. खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते? खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोदावरी नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. घाटघर हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? घाटघर हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? घाटघर. तर घाटघर हा अहमदनगर या जिल्ह्यामधला तो एक महत्त्वपूर्ण जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. तुंगारेश्वर हे अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तुंगारेश्वर हे अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर तुंगारेश्वर हे पालघर या जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? लोकसंख्येची सर्वात जास्त घनता कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्येची घनता आहे. प्रश्न क्रमांक 17 रंधा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? रंधा धबधबा कोणत्या एका जिल्ह्यामधला तो धबधबा आहे?
तर अहमदनगर या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे। प्रश्न क्रमांक 18 पाहूयात, वातानुकूलित यंत्रामध्ये प्रतिषक म्हणून खालीलपैकी कोणता वायू वापरतात? वातानुकूलित यंत्रामध्ये प्रतिषक म्हणून कोणता वायू वापरतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक फ्रेऑन वायू या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 19 पाहूयात, एखाद्या द्रावणाचा जर pH 7 असेल तर ते द्रावण कशा प्रकारचं असते? एखाद्या द्रावणाचा जर pH स्केल 7 असेल तर ते द्रावण कशा प्रकारचं असते? तर विद्यार्थी मित्रांनो, ते द्रावण उदासीन या प्रकारचं, न्यूट्रल या प्रकारचे असते। उदाहरणार्थ पाणी हे न्यूट्रल आहे। प्रश्न क्रमांक 20 पाहूयात, खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्रामधून मिथेन या वायूची निर्मिती होते? खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्रामधून मिथेन या वायूची निर्मिती होते? तर विद्यार्थी मित्रांनो, मिथेनची निर्मिती भाताचं शेत या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 21, भिल्लांचा उठाव खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी झाला होता? भिल्लांचा उठाव कोणत्या एका ठिकाणी झाला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, भिल्लांचा उठाव हा खानदेश या ठिकाणी तो झाला होता। प्रश्न क्रमांक 22 पाहूयात, होम रूल चळवळ खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये सर्वात प्रथम सुरू झाली होती? होम रूल चळवळ सर्वात प्रथम कोणत्या एका देशामध्ये सुरू झाली होती? तर होम रूल चळवळ सर्वात प्रथम आयर्लंड या देशामध्ये ती सुरू झाली होती। प्रश्न क्रमांक 23 पाहूयात, 0 ते 6 या वयोगटामध्ये स्त्री पुरुष प्रमाण सर्वात कमी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, 0 ते 6 या वयोगटामध्ये सर्वात कमी स्त्री पुरुष प्रमाण हे बीड या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 24, मूकनायक हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचे होते? मूकनायक हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूकनायक हे वर्तमानपत्र आहे। प्रश्न क्रमांक 25 पाहूयात, पुणे या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली होती? तर 1848 या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा ही काढली होती। प्रश्न क्रमांक 26 पाहूयात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेमध्ये खालीलपैकी कशाची मागणी केली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेमध्ये स्वतंत्र मतदारसंघ यांची ती मागणी केली होती। प्रश्न क्रमांक 27, मिस क्लार्क वसतिगृह यांची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती? मिस क्लार्क वसतिगृह यांची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राजर्षी शाहू महाराज यांनी मिस क्लार्क वसतिगृह यांची सुरुवात ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 28 पाहूयात, खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी म्हणजेच जंगलाचं प्रमाण सर्वात जास्त कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर जंगलाचं सर्वात जास्त उत्पादन हे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये जंगलाचं सर्वात जास्त उत्पादन आहे। प्रश्न क्रमांक 29 पाहूयात, अमोनिया हा वायू हवेच्या कोणत्या पद्धतीने अमोनिया हा वायू हवेच्या कोणत्या पद्धतीने गोळा करतात? तर विद्यार्थी मित्रांनो, अमोनिया हा वायू हवेच्या हेबर पद्धतीने ते गोळा करतात। प्रश्न क्रमांक 30 पाहूयात, महात्मा ज्योतिबा फुले यांचं जन्मगाव कटगुण हे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? महात्मा ज्योतिबा फुले यांचं जन्मगाव असलेलं कटगुण हे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्वांनी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला अशाच 15,000 पेक्षा जास्त प्रश्नसंच असलेलं आपल्याकडे एक ईबुक आहे, त्या ईबुकची प्राइस फक्त 99 रुपये आहे। तुम्ही 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये पे करून तुम्ही ते 15,000 पेक्षा जास्त संग्रह असलेलं ईबुक तुम्ही ते घेऊ शकता। तुम्हाला ते 1 मिनिटामध्ये तुमच्या मोबाईल क्रमांकावर पाठवले जाईल। त्यामध्ये अतिसंभाव्य प्रश्न आहेत, पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, महाराष्ट्रामधील जवळपास जेवढ्या परीक्षा असतील त्या सर्वांसाठी लागणारे अतिसंभाव्य जीके त्या PDF मध्ये आपण कव्हर केलेला आहे। ती PDF फक्त 99 रुपयाला आहे। ती सर्वांनी एकदा घ्यायची आहे। त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे। त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ते घेऊ शकता।